हाय एव्हरीवन. आज आपण क्लास 10चा जे सब्जेक्ट आहे जॉग्रफी त्याचं सेकंड लेसन कवर करणार आहोत आणि यामध्ये आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर्स लेसन 2चे इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि क्वेश्चन आन्सर्स यामध्ये कवर करणार आहोत, जे की तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट राहणार. लास्टमध्ये डिसाईड कराल की व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लास्टमध्ये व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की कराल. आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी हे व्हिडिओज बनवत आहे, तर जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर्स आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. ओके. आणि मला असे सांगायचं आहे की तुम्ही हे व्हिडिओज नक्की, ही सिरीज नक्की बघा, कारण यानंतर तुम्हाला जॉग्रफीचं रिव्हिजनची एकदा रिवाईज केलं तरीही चालेल. फक्त तेवढीच गरज राहणार, तुम्हाला कुठंच कन्फ्युजन राहणार नाही. तर सर्वात आधी चला सुरू करूया. लोकेशन आणि एक्सटेंट, ब्राझील आणि इंडियाचं लोकेशन आणि एक्सटेंट आपण बघूया. तर बघा, इंडियाचं लोकेशन काय आहे. ठीक आहे, इंडिया कुठे आहे तर बघा, हे झालं अर्थ, हे झालं इक्वेटर. ओके, इक्वेटर दॅट इज ॲट 0 डिग्री. येस, इक्वेटर. आता जी वरची साईड आहे, जेव्हा आपण याला 2 पार्ट्समध्ये डिवाईड करतो तर वरच्या साईडला नॉर्थन हेमिस्फियर म्हणतो आणि खालच्या याला सदर्न हेमिस्फियर म्हणत असतो. काय म्हणत असतो? सदर्न हेमिस्फियर. त्याच जागी जेव्हा याला आपण 4 याच्यात डिवाईड करत असतो तर याला नॉर्थ ईस्टर्न साईड म्हणत असतो, खालच्या पार्टला साऊथ ईस्टर्न आणि याला साऊथ वेस्टर्न आणि याला नॉर्थ वेस्टर्न साईड. या प्रकारे आपण याला डिवाईड केलेलं आहे. जेव्हा याला 2 याच्यात डिवाईड केलेलं असते तेव्हा त्याला वरच्या साईडला नॉर्थन आणि खालच्या साईडला सदर्न म्हणत असतं. त्याच जागी ईस्ट साईडला त्याला नॉर्थ ईस्टर्न, खालच्या ईस्ट साईडला जे साऊथमध्ये आहे त्याला साऊथ ईस्टर्न आणि खालचे जे वेस्ट साईडमध्ये आहे त्याला साऊथ वेस्टर्न. दिस साईड इज नोन ॲज नॉर्थ वेस्टर्न साईड. ओके. याच प्रकारे इंडिया कुठे लोकेटेड आहे तर इंडिया इज लोकेटेड इन दी नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फियर. आपण इंडियाबद्दल बोलून घेऊया आधी. ओके, इंडिया इज लोकेटेड इन दी नॉर्थ ईस्टर्न हेमिस्फियर. ओके, हियर India is located in the northeastern hemisphere. Okay, this is known as northern and eastern hemisphere. ठीक आहे. त्यानंतर इंडिया जे सदर्न पार्ट आहे एशियन कॉन्टिनेंटचं तिथे लोकेटेड आहे. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज इंडिया इज लोकेटेड इन साऊथ ईस्टर्न पार्ट. इंडिया इज लोकेटेड इन नॉर्थ ईस्टर्न पार्टला आहे सदर्न पार्ट ऑफ एशियन कॉन्टिनेंट. जे साऊथ पार्ट आहे एशियन कॉन्टिनेंटचा, कुठल्या कॉन्टिनेंटचा? एशियन कॉन्टिनेंटचा. कुठला पार्ट? सदर्न पार्ट. ओके, सदर्न पार्ट ऑफ एशियन कॉन्टिनेंट. ओके, कॉन्टिनेंट. इंडिया इज लोकेटेड इन दी सदर्न पार्ट ऑफ एशियन कॉन्टिनेंट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर त्या जागी आपण ब्राझीलला बघूया. ब्राझील. ओके, ब्राझील कुठल्या हेमिस्फियरमध्ये लोकेटेड आहे? आता हे झालं अर्थ. ठीक आहे, याला 4 याच्यात डिवाईड करू आपण. तर इथून कुठून तरी सुरू होत खालपर्यंत ब्राझील येत असते. ठीक आहे, तर ब्राझील इज लोकेटेड लिटल बिट इन नॉर्थन, सेकंड इन सदर्न अँड वेस्टर्न हेमिस्फियर. ठीक आहे, हे झालं ब्राझील. इथे आहे ब्राझील. तर थोडा पार्ट ब्राझीलचा जे आहे ते इक्वेटरच्या वर आहे आणि ते कुठल्या हेमिस्फियरमध्ये येते? नॉर्थन हेमिस्फियरमध्ये येते. कुठल्या हेमिस्फियरमध्ये येते? नॉर्थन हेमिस्फियरमध्ये येते. आता हे जास्तीत जास्त पार्ट साऊथ हेमिस्फियरमध्ये आहे, सदर्न हेमिस्फियर ॲज वेल एज ही साईड कुठली आहे तर वेस्टर्न साईड आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज वेस्टर्न हेमिस्फियर. मीन्स इन ब्राझील इज लोकेटेड इन दी नॉर्थन, सदर्न अँड वेस्टर्न हेमिस्फियर्स. ओके, नेक्स्ट आहे. आता त्याच जागी बघा की इंडिया कुठे लोकेटेड आहे? सदर्न पार्ट ऑफ एशियन कॉन्टिनेंट. कुठला पार्ट? सदर्न पार्ट. कुठल्या कॉन्टिनेंटचा? एशियन कॉन्टिनेंटचा. त्याच जागी ब्राझील कुठे लोकेटेड आहे? नॉर्थन पार्ट ऑफ साऊथ अमेरिका कॉन्टिनेंट. ओके, नॉर्थन पार्ट. कुठल्या पार्टला? नॉर्थन पार्ट ऑफ साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंट. साऊथ अमेरिका, कॉन्टिनेंट ऑफ साऊथ अमेरिका म्हणू शकतो किंवा कॉन्टिनेंट ऑफ साऊथ अमेरिका किंवा अमेरिका, साऊथ अमेरिका कॉन्टिनेंट असं म्हणू शकतो.
ठीक आहे. ब्राझील कुठे लोकेटेड आहे? नॉर्थन पार्ट ऑफ साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंट किंवा नॉर्थन पार्ट ऑफ साऊथ अमेरिका कॉन्टिनेंट. त्याच जागी कुठल्या कुठल्या हेमिस्फियर? नॉर्थन, सदर्न अँड वेस्टर्न हेमिस्फियरमध्ये ही ब्राझील लोकेटेड आहे. ओके. द इम्पॉर्टंट पॉईंट्स काही सांगायचे आहे की जे इंडियाचं सदर्न मोस्ट पॉईंट आहे, जे मोस्टली विचारलं जाते प्रश्न, इंडियाचं जे सदर्न मोस्ट पॉईंट आहे, साऊथ मोस्ट पॉईंट, इंडियाचं साऊथ मोस्ट पॉईंट कुठलं आहे? इंदिरा पॉईंट. इंदिरा पॉईंट इज नोन ॲज दी साऊथ मोस्ट पॉईंट ऑफ इंडिया. ओके. सदर्न मोस्ट पॉईंट कुठला आहे? ते इंदिरा पॉईंट आहे. कशाचा? तर इंडियाचा. ओके. नेक्स्ट आहे की सेकंड विचारलं जातात की जे इंडिया आणि ब्राझीलचं गव्हर्मेंट आहे, इंडिया आणि ब्राझीलचं जे गव्हर्मेंट आहे ते कुठल्या टाईपचं आहे? इंडिया अँड ब्राझील बोथ हा रिपब्लिक गव्हर्मेंट. इंडिया अँड ब्राझील बोथ हा रिपब्लिक गव्हर्मेंट. इंडिया आणि ब्राझीलचं दोन्हीही कंट्रीजला रिपब्लिक गव्हर्मेंट आहे. त्यानंतर इंडिया सगळ्यात जास्त, इंडिया शेअर्स लॉंगेस्ट बॉर्डर विथ, इंडिया सर्वात जास्त मोठी बॉर्डर कोणासोबत शेअर करत असते? तर बांगलादेशसोबत इंडिया सर्वात जास्त मोठी बॉर्डर शेअर करत असते. इंडिया शेअर्स लॉंगेस्ट बॉर्डर विथ बांगलादेश. इंडिया लॉंगेस्ट बॉर्डर कोणासोबत शेअर करत असते? तर बांगलादेशसोबत. ओके. आता नॅशनल कॅपिटल ऑफ इंडिया, इंडियाचं जे कॅपिटल आहे ते काय आहे? कॅपिटल ऑफ इंडिया इज दिल्ली है, न्यू दिल्ली, दॅट इज एव्हरीबडी नोज. ठीक आहे. न्यू दिल्ली इज दी कॅपिटल ऑफ इंडिया. ओके. न्यू दिल्ली काय आहे? कॅपिटल आहे इंडियाचा. त्याच जागी जे ब्राझीलचं कॅपिटल काय आहे? ब्राझीलचं कॅपिटल काय आहे? ब्राझिलिया. ब्राझिलिया इज द कॅपिटल ऑफ Brasilia is the capital of Brazil and New Delhi is the capital of India. ओके. हे इम्पॉर्टंट काही पॉईंट्स आहे जे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. एकदा मी रिपीट करते, लक्षात घ्या की सर्वात मोठी गोष्ट सदर्न मोस्ट पॉईंट, जे ऑलरेडी क्वेश्चन नेहमी विचारलं जाते, सदर्न मोस्ट पॉईंट ऑफ इंडिया दॅट इज इंदिरा पॉईंट. इंदिरा पॉईंट इज दी सदर्न मोस्ट पॉईंट ऑफ इंडिया. नेक्स्ट आहे ब्राझील आणि इंडिया बोथ हॅज रिपब्लिक टाईप ऑफ गव्हर्मेंट. रिपब्लिक टाइप ऑफ गव्हर्मेंट. ओके. नेक्स्ट इंडिया शेअर्स लॉंगेस्ट बॉर्डर विथ बांगलादेश. बांगलादेशसोबत लॉंगेस्ट बॉर्डर शेअर करत असते. त्यानंतर न्यू दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. ओके. न्यू दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. त्यानंतर ब्राझिलिया. ब्राझिलिया इज द कॅपिटल ऑफ ब्राझील. ओके. हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. क्वेश्चन आन्सर्समध्ये वन सेंटेन्सचे जे क्वेश्चन आन्सर्स असते त्यामध्ये विचारलं जाऊ शकते किंवा मॅच दी पेअरमध्ये येऊ शकते. तर हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे जे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. आता एक क्वेश्चन सांगा मला, तुम्हाला आन्सर येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज कराल की हाऊ मेनी स्टेट्स आर देअर इन इंडिया नाव आणि हाऊ मेनी युनियन टेरिटरीज. ह्या किती युनियन टेरिटरीज आणि स्टेट्स इंडियामध्ये आत्ता आहे. ओके. ते तुम्हाला सांगायचं आहे. आता विच लॅटिट्यूड पासेस थ्रू इंडिया, कुठलं लॅटिट्यूड इंडियापासून पास होत असते? तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर इंडियाच्या मिडलमधून पास होते. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पासेस थ्रू इंडिया. ओके. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कुठून पास होत असते? इंडियामधून पास होत असते. आणि त्याच जागी आपण असं म्हटलं की ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन कुठून पास होत असते? तर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन जे आहे ते ब्राझीलमधून पास होत असते. कुठून पास होत असते? ब्राझीलमधून पास होत असते. ॲज वेल ॲज इक्वेटरसुद्धा ब्राझीलमधून पास होत असते. मीन्स जे लॅटिट्यूड आहे, एक आहे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आणि अदर आहे इक्वेटर, दॅट पासेस थ्रू ब्राझील. कुठून पास होत असते? ब्राझीलमधून पास होत असते. लक्षात घ्या. इंडियामधून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि त्याच जागी ब्राझीलमधून इक्वेटर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ओके. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन पासेस थ्रू इंडिया, नाही ब्राझील. ओके. नेक्स्ट आहे, तर बघा
की जे मला मी सांगितलं होतं की इक्वेटर कुठून, सॉरी नॉट इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर इंडियाच्या मधातून पास होत असते. तर इथं दाखवलेलं आहे की बघा, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कुठून पास होत आहे, गुजरातमधून पास होत आहे. सेकंड आहे हे राजस्थान, थर्ड आहे मध्य प्रदेश, फोर्थ आहे छत्तीसगड, फिफ्थ आहे झारखंड, सिक्स्थ आहे वेस्ट बेंगॉल, सेवन्थ आहे त्रिपुरा अँड नेक्स्ट लास्ट वन इज मिझोराम. इथून काय पास होत आहे, इंडियाच्या मिडलमधून मिझोराम पास होत आहे. आणि त्यासोबतच इथे काय दाखवलेलं आहे, इथे ऑलरेडी नेम ऑफ दी स्टेट्स दिलेले आहे, स्टेट्सचे नावं दिलेले आहे, जे तुम्ही लिहून ठेवू शकता. कारण असं विचारलं जाऊ शकते, आतापर्यंत तर आलेलं नाही आहे हे क्वेश्चन, पण विचारलं जाऊ शकते की ही ईस्ट टू वेस्ट किंवा वेस्ट टू ईस्ट कुठल्या कुठल्या स्टेट्समधून इक्वेटर पास होत आहे ते तुम्ही सांगा म्हणून. तर असं क्वेश्चन येऊ शकते. तर फर्स्ट आहे गुजरात, सेकंड राजस्थान, थर्ड मध्य प्रदेश, फोर्थ छत्तीसगड, फिफ्थ झारखंड, सिक्स्थ वेस्ट बेंगॉल, सेवन्थ त्रिपुरा अँड लास्ट इज मिझोराम. तर इथून काय पास होत आहे, हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास होत आहे. कुठून पास होत आहे, हे इंडियाच्या मधातून. ओके, फ्रॉम इंडिया. ओके, नेक्स्ट वन इज, आता बघा ईस्टर्न आणि वेस्टर्न घाट्स. ठीक आहे, ईस्टर्न आणि वेस्टर्न घाट्स इम्पॉर्टंट आहे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूपदा विचारलेलं आहे की ईस्टर्न घाट्स आणि वेस्टर्न घाट्स यांच्यामध्ये डिफरन्शिएट करायचं आहे आपल्याला. तर बघा ईस्टर्न घाट्स, पहिले ईस्टर्न घाट्सबद्दल बोलू. हे तुम्हाला दिसत असेल की ईस्टर्न घाट्स हे ईस्टर्न घाट्स आहे. ईस्टर्न घाट्स कुठे आहे, ईस्टर्न घाट्स इज टू दी ईस्ट ऑफ डेक्कन प्लॅटो. हे डेक्कन प्लॅटो दिसत आहे तुम्हाला. ओके, दिस इज दी डेक्कन प्लॅट्यू. एक मिनिट, दिस इज दी डेक्कन प्लॅट्यू. ओके, अँड डेक्कन प्लॅट्यूच्या ईस्ट साईडला काय आहे, ईस्टर्न घाट्स आहे, आणि वेस्ट साईडला काय आहे, तर वेस्टर्न घाट्स आहे. तर तुम्ही असं लिहू शकता डिफरन्शिएट मध्ये की वेस्टर्न घाट्स इज टू दी वेस्ट ऑफ डेक्कन प्लॅट्यू आणि ईस्टर्न घाट्स इज टू दी ईस्ट ऑफ डेक्कन प्लॅट्यू. ओके, आता दुसरी गोष्ट म्हणजे असं की ईस्टर्न घाट्स आणि वेस्टर्न घाट्समध्ये दुसरा कुठला फरक आहे, तर जे वेस्टर्न घाट्स आहे त्याचा त्याचं काय ॲल्टिट्यूड काय आहे, हाय आहे ॲज कम्पेअर टू दी ईस्टर्न घाट्स. ईस्टर्न घाट्सच्या कम्पॅरिझनमध्ये वेस्टर्न घाट्सचं जे ॲल्टिट्यूड आहे ते हाय आहे, आणि ईस्टर्न घाट्सचं जे ॲल्टिट्यूड आहे कम्पॅरेटिव्हली काय आहे, लो आहे. तर लक्षात ठेवा, पहिली गोष्ट वेस्टर्न घाट्स डेक्कन प्लॅट्यूच्या वेस्ट साईडला आहे आणि ईस्टर्न घाट्स ईस्ट साईडला आहे. आणि दुसरं पॉईंट म्हणजे असं म्हणू शकतो की जे वेस्टर्न घाट्सचा ॲल्टिट्यूड आहे कम्पॅरेटिव्हली काय आहे, ईस्टर्न घाट्सपेक्षा जास्त आहे, आणि ईस्टर्न घाट्सचा काय आहे, लो आहे. त्याच जागी की जे वेस्टर्न घाट्स आहे ते नॅरो आहे, नॅरोवर. ओके, यापेक्षा नॅरो आहे, ईस्टर्न घाट्सपेक्षा नॅरो आहे. आणि कम्पॅरेटिव्हली अगर ईस्टर्न घाट्स बघितलं तर ते काय आहे, वाईडर आहे. ओके, वाईड आहे, आणि हे जे वेस्टर्न घाट्स नॅरो आहे आणि ईस्टर्न घाट्स लिटल बिट नॅरो ॲज कम्पेअर टू दी वेस्टर्न घाट्स. हे दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता की वेस्टर्न घाट्स कुठे लोकेटेड आहे, हे वेस्ट साईडला कुठल्या प्लॅट्यूच्या, डेक्कन प्लॅट्यूच्या. ईस्टर्न घाट्स कुठे लोकेटेड आहे, ईस्टर्न साईडला, कशाच्या, तर डेक्कन प्लॅट्यूच्या ईस्ट साईडला लोकेटेड आहे. नेक्स्ट याच्यातच एक महत्त्वाचं म्हणजे एक आहे लक्षद्वीप आयलँड्स आणि एक आहे अंदमान अँड निकोबार आयलँड्स. अंदमान अँड निकोबार आयलँड्स आणि लक्षद्वीप आयलँड्समध्ये तुम्ही बघत असाल तर लक्षद्वीप आयलँड्स कुठल्या साईडनी आहे, तर अरेबियन सीच्या साईडला आहे. अरेबियन सी कुठल्या साईडला लोकेटेड आहे, अरेबियन सी इज लोकेटेड ऑन दी वेस्ट साईड ऑफ इंडिया. ओके, वेस्ट साईडला अरेबियन सी आहे आणि ईस्ट साईडला आहे बे ऑफ बेंगॉल. ओके, बे ऑफ बेंगॉल. तर लक्षद्वीप आयलँड्स इज लोकेटेड इन दी अरेबियन सी, मीन्स जे अरेबियन सी आहे त्यामध्ये लक्षद्वीप आयलँड्स लोकेटेड आहे. आणि त्याच जागी जे बे ऑफ बेंगॉल आहे त्याच्यामध्ये अंदमान अँड निकोबार आयलँड्स लोकेटेड आहे. मीन्स अंदमान अँड निकोबार आयलँड्स आर लोकेटेड ऑन दी ईस्ट साईड ऑफ इंडिया इन बे ऑफ बेंगॉल. बे ऑफ बेंगॉलमध्ये
ही अंदमान अँड निकोबार आयलँड्स लोकेटेड आहे, जे की ईस्ट साईडला आहे इंडियाच्या. आणि त्याच जागी लक्षद्वीप आयलँड्स कुठल्या साईडला आहे, इंडियाच्या वेस्ट साईडला आहे. आणि कुठे लोकेटेड आहे, तर अरेबियन सीमध्ये लोकेटेड आहे. हे तुम्हाला लक्षात राहील, इझी आहे, लक्षात घ्या. मी यासाठी मॅप दाखवलेला आहे की तुम्हाला इझी जाईल त्यासाठी. ओके, आता जे लक्षद्वीप आयलँड्स आहे कम्पॅरेटिव्हली जे आपण डिस्टिंग्विश लिहत असतो, तर अंदमान अँड निकोबार आयलँड्स आणि लक्षद्वीप आयलँड्स. जे लक्षद्वीप आयलँड्स आहे तर त्याचा जे ग्रुप आहे कम्पॅरेटिव्हली काय आहे, स्मॉल आहे आणि शॉर्ट आहे. आता हे जे आयलँडचा ग्रुप आहे कम्पॅरेटिव्हली स्मॉल आहे, किंवा आपण म्हणू शकतो स्मॉल आहे म्हणू शकतो ॲज कम्पेअर्ड टू दी अंदमान अँड निकोबार आयलँड्स. जे लक्षद्वीप आयलँड्स आहे त्याचं जे ग्रुप आहे ते कम्पॅरेटिव्हली स्मॉल आहे ॲज कम्पेअर्ड टू अंदमान अँड निकोबार आयलँड्स. आणि त्याच जागी हे जे ग्रुप आहे अंदमान अँड निकोबार आयलँड्सचा जे ग्रुप आहे तो लार्ज ग्रुप आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे की याची जी हाईट आहे, या आयलँड्सची हाईट हे काय आहे, कम्पॅरेटिव्हली शॉर्ट आहे किंवा स्मॉल आहे. ओके, शॉर्ट आहे. लक्षद्वीप आयलँड्सची जी हाईट आहे ते कम्पॅरेटिव्हली शॉर्ट आहे ॲज कम्पेअर्ड टू दी अंदमान अँड निकोबार आयलँड्स. ओके, आणि त्याच जागी इथे लार्ज आहे कारण आयलँड ग्रुप पण लार्ज आहे आणि हाईट पण काय आहे, मोठी आहे ॲज कम्पेअर्ड टू दी लक्षद्वीप आयलँड्स. मी एकदा पुन्हा रिपीट करते, लक्षात घ्या. लक्षद्वीप आयलँड्स कुठे आहे, अरेबियन सीमध्ये आहे. अंदमान अँड निकोबार आयलँड्स बे ऑफ बेंगॉलमध्ये लोकेटेड आहे. लक्षद्वीप आयलँड्सचं जे ग्रुप आहे ते स्मॉल आहे आणि जे आयलँड्स आहे ते कसे आहे तर शॉर्ट आहे. आणि बे ऑफ बेंगॉलमध्ये अंदमान अँड निकोबार आयलँड्सचं जे ग्रुप आहे ते काय आहे, मोठा आहे, मीन्स लार्ज आहे. ओके, आणि त्याची हाईट पण काय आहे, मोठीच आहे, लार्ज ओनली. ओके, शॉर्ट स्मॉल लार्ज. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, येऊ शकते एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी. ओके, नेक्स्ट आहे हे लक्षद्वीप आयलँड्स आणि अंदमान निकोबार आयलँड्सचा जी ग्रुप आहे ते मी इथे दाखवलेला आहे. ओके, हे तुम्ही इथे बघू शकता इझिली. अंदमान अँड निकोबार आयलँड्स आणि इकडच्या साईडला आहे लक्षद्वीप आयलँड्स. हे आहे लक्षद्वीप आयलँड्स, हे आहे अंदमान अँड निकोबार आयलँड्स. तर तुम्हाला यामध्ये कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके, आता ब्राझील बघा. तर ब्राझीलचं म्हटलं आत्ताच आम्ही सांगितलं होतं की जे साऊथ अमेरिका कॉन्टिनेंट आहे, साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटमध्ये ब्राझील नॉर्थ साईडला लोकेटेड आहे. कुठल्या कॉन्टिनेंटमध्ये, साऊथ अमेरिका कॉन्टिनेंट. कुठलं कॉन्टिनेंट, साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटमध्ये. ओके, साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटमध्ये. ओके, साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटमध्ये ब्राझील कुठल्या साईडला लोकेटेड आहे, नॉर्थ साईडला लोकेटेड आहे. ब्राझीलमधून मी आत्ता सांगितलं बघा, इथे तुम्हाला दिसत असेल, 1 मिनिट मी झूम दाखवते तुम्हाला. हे बघा, इथून जे 0 डिग्री लॅटिट्यूड आहे, इक्वेटर पास होत आहे कुठल्या साईडमध्ये, नॉर्थ साईड ऑफ ब्राझीलमधून. ओके, मिडलमधून ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन पास होत आहे. तर आता सांगितलेलं आहे मी की लॅटिट्यूड, कुठलं लॅटिट्यूड, 0 डिग्री लॅटिट्यूड आणि 23.5 डिग्री लॅटिट्यूड कुठून पास होत असते, हे साऊथ लॅटिट्यूड कुठून पास होत असते, तर ते पास होत असते ब्राझीलमधून. ओके, आणि ब्राझीलमधून पास होत आहे तर नॉर्थ साईडमधून काय पास होत आहे, इक्वेटर, आणि मिडलमधून ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन पास होत आहे. ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की आता की ब्राझील कुठल्या साईडला सिच्युएटेड आहे, नॉर्थ साईडला. कुठल्या कॉन्टिनेंटच्या, साऊथ अमेरिका कॉन्टिनेंट. यामध्ये आपण इंडियाचं पण बघणारच आहोत. ओके, नेक्स्ट की तुम्ही इथं बघा की इथं इंडिया दिसत आहे. ओके, हे कुठलं कॉन्टिनेंट आहे, एशियन कॉन्टिनेंट आहे, एशिया कॉन्टिनेंट आहे. आणि एशिया कॉन्टिनेंटच्या साऊथ साईडला इंडिया लोकेटेड आहे. कुठल्या साईडला, साऊथ साईडला. ओके, साऊथ साईडला इंडिया लोकेटेड आहे. कुठल्या कॉन्टिनेंटच्या, एशिया कॉन्टिनेंटच्या.
ओके. आणि इथून ट्रॉपिक ऑफ काय पास होत आहे, कॅन्सर पास होत आहे फ्रॉम मिडल ऑफ इंडिया. आताच मी सांगितलेलं आहे कुठल्या कुठल्या स्टेट्समधून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास होत आहे. ओके. तुम्ही इथे इझिली बघू शकता साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटमध्ये नॉर्थ साईडला ब्राझील आहे. कुठल्या साईडला, नॉर्थ साईडला ब्राझील लोकेटेड आहे. तर यामध्ये कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करा आणि नक्की विचारा, मीन्स तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही. ओके. तर चला इथेच मी व्हिडिओ संपवत आहे. एकदा रिवाईज करून घेऊया, ते बेटर राहणार. जस्ट अ मिनिट. ओके. फर्स्ट आहे लोकेशन अँड एक्सटेंट विचारलेलं आहे. ठीक आहे. लोकेशन आता बघा की, एक मिनिट, इंडिया कुठे लोकेटेड आहे, इंडिया इज लोकेटेड इन एशिया कॉन्टिनेंट. कुठल्या साईडला, साऊथ साईडला, साऊथ साईड ऑफ एशियन कॉन्टिनेंट. ब्राझील इज लोकेटेड इन दी नॉर्थ साईड. कुठल्या कॉन्टिनेंटच्या, साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटच्या. ओके. साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटच्या कुठल्या साईडला, नॉर्थ साईडला लोकेटेड आहे. नेक्स्ट, इंडिया इज लोकेटेड, आता इथं आपण आपल्या 4मध्ये डिवाईड केलं तर इथे कुठला साईड म्हटलं जाईल, दिस इज नोन ॲज नॉर्थ वेस्टर्न साईड. इंडिया इज लोकेटेड इन दी नॉर्थ वेस्टर्न हेमिस्फियर. कुठल्या हेमिस्फियरमध्ये, नॉर्थ वेस्टर्न हेमिस्फियर झालं हे. ओके. आणि ब्राझील कुठल्या कुठल्या हेमिस्फियरमध्ये लोकेटेड आहे, एक आहे नॉर्थ, सेकंड आहे वेस्ट आणि सदर्न. ओके. नॉर्थन, वेस्टर्न अँड सदर्न हेमिस्फियरमध्ये काय लोकेटेड आहे, ब्राझील लोकेटेड आहे. ब्राझील साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटमध्ये नॉर्थ साईडला लोकेटेड आहे. साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटमध्ये नॉर्थ साईडला लोकेटेड आहे. ओके. हे तुम्हाला लक्षात राहीलच. नेक्स्ट आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कुठून पास होत असते, मिडल ऑफ इंडियामधून. इंडियाच्या मधातून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास होत असते. आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठले कुठले स्टेट्समधून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास होत आहे. तुम्हाला लक्षात असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करू शकता. ओके. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. ओके. नेक्स्ट आहे इक्वेटर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. कुठून पास होत आहे, ब्राझीलमधून पास होत आहे. आणि ब्राझीलच्या नॉर्थ साईडमधून कुठलं लॅटिट्यूड पास होत आहे, 0 डिग्री लॅटिट्यूड, दॅट इज इक्वेटर पासेस थ्रू नॉर्थ साईड ऑफ ब्राझील. नेक्स्ट आहे की ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन पासेस थ्रू दी साऊथ साईड ऑफ ब्राझील किंवा ब्राझीलमधून पण म्हणू शकतो. ओके. हे एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर तर काय राहिलं तर सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे लॅटिट्यूडनल एक्सटेंट ऑफ इंडिया अँड ब्राझील. लॅटिट्यूडनल एक्सटेंट. ओके. लॅटिट्यूडनल एक्सटेंट किती आहे तर 8 डिग्री 4 मिनिट्स नॉर्थ लॅटिट्यूड टू 37 डिग्री 6 मिनिट्स नॉर्थ लॅटिट्यूड. ठीक आहे. हे काय आहे, लॅटिट्यूडनल एक्सटेंट आहे इंडियाचं. लॅटिट्यूडनल एक्सटेंट ऑफ इंडिया दॅट इज 8 डिग्री 4 मिनिट्स नॉर्थ टू 37 डिग्री 6 मिनिट्स नॉर्थ. ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक जागी लिहावं लागते तर लक्षात ठेवा. त्यानंतर 6 डिग्री 45 मिनिट्स इज दी सदर्न मोस्ट पॉईंट ऑफ इंडिया. 6 डिग्री 45 मिनिट्स. आणि तिथे काय लोकेटेड आहे, इंदिरा पॉईंट. इंदिरा पॉईंट इज लोकेटेड ॲट 6 डिग्री 45 मिनिट्स. ओके. 6 डिग्री 45 मिनिट्स लॅटिट्यूडवर काय लोकेटेड आहे तर इंदिरा पॉईंट लोकेटेड आहे. सदर्न मोस्ट पॉईंट ऑफ इंडिया काय आहे, इंदिरा पॉईंट आहे. लक्षात घ्या की विचारलं जाते. नेक्स्ट आहे लॉन्गिट्यूडनल एक्सटेंट. लॉन्गिट्यूडनल एक्सटेंट. लॉन्गिट्यूडनल एक्सटेंट ऑफ इंडिया किती आहे तर 68 डिग्री 7 मिनिट्स ईस्ट टू 97 डिग्री 25 मिनिट्स ईस्ट. हे काय आहे, लॉन्गिट्यूडनल एक्सटेंट आहे इंडियाचं. किती, 68 डिग्री 7 मिनिट्स टू 97 डिग्री 25 मिनिट्स ईस्ट. दिस इज द लॉन्गिट्यूडनल एक्सटेंट ऑफ इंडिया. ओके. लक्षात ठेवा. 68 डिग्री 7 मिनिट्स ईस्ट टू 97 डिग्री 25 मिनिट्स ईस्ट. नेक्स्ट आहे ब्राझील. ओके. लॅटिट्यूडनल आणि लॉन्गिट्यूडनल लक्षात घ्या. लॅटिट्यूडनल एक्सटेंट किती आहे, लॅटिट्यूडनल एक्सटेंट आहे 5 डिग्री 15 मिनिट्स नॉर्थ टू 33 डिग्री 45 मिनिट्स साऊथ. इथे नॉर्थ आणि साऊथ आहे म्हणून थोडं कन्फ्यूज होईल. तर नक्की लक्षात ठेवा की लॅटिट्यूडनल एक्सटेंट आहे ब्राझीलचं ते 5 डिग्री 15 मिनिट्स टू 33 डिग्री 45 मिनिट्स साऊथ लॅटिट्यूड. ओके.
हे आहे लॅटिट्यूडनल एक्सटेंट. नेक्स्ट आहे लॉन्गिट्यूडनल एक्सटेंट. व्हॉट इट इज? लॉन्गिट्यूडनल एक्सटेंट. लॉन्गिट्यूडनल एक्सटेंट. लॉन्गिट्यूडनल एक्सटेंट किती आहे ब्राझीलचा? तर लॉन्गिट्यूडनल एक्सटेंट किती आहे? लॉन्गिट्यूडनल एक्सटेंट ऑफ ब्राझील इज 34 डिग्री 45 मिनिट्स वेस्ट. 34 डिग्री 45 मिनिट्स वेस्ट टू 73 डिग्री 48 मिनिट्स वेस्ट. हे लक्षात ठेवा. 34 डिग्री 45 मिनिट्स वेस्ट टू 73 डिग्री 48 मिनिट्स वेस्ट. हे इझिली लक्षात राहील वेस्ट वेस्ट. फक्त तुम्हाला लॅटिट्यूडनल एक्सटेंटमध्ये कन्फ्यूज नका होऊ. लॅटिट्यूडनल एक्सटेंट ब्राझीलचं काय आहे? 5 डिग्री 15 मिनिट्स 5 डिग्री 15 मिनिट्स नॉर्थ टू 33 डिग्री 45 मिनिट्स साऊथ. ओके, नॉर्थ साऊथमध्ये कन्फ्यूज होईल. तर इथे कुठेही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की विचारा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. थँक्यू.